सकाळ सगळ्यांना कल्पना लातूरकर यूट्यूब चॅनलवर आणि एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कशा मग तुम्ही सगळेजण बरे आहात का? मी बी एकदम मस्त आणि मजेत आहात. तर आता वाजल्यात सकाळचे 8:30 आणि माझं चाललं आहे स्वयंपाक. तर बघू आम्ही स्वयंपाकामध्ये का बनवणार आहोत तुम्हाला दावते. तर भाजी मुगाची बनवणार आहोत. मुगाची भाजी बनवणार. शाल काय अंगावरची निघणार झाली आहे. लय वस्तू का सांगायचं का. मुगाची भाजी कोण कोण असं करता सांगा बरं. गावाकडे मूग कणी भाजून ह्याला भरडतात ह्याच्यावर काय ग माय जात्यावर. बरं आता इथं कुठलं जातं हे ह्याच्यातून आणले होते, डीमार्टमधून किराण्यात आणले होते. मला आवडते ही भाजी. ह्याला जर असं भाजते कच्च्याच मुगाची करते लय लोक, तर कच्च्या मुगाचीच करते. बरं मला कच्च्या मुगाची आवडणार नाही. मग जरा ह्याला मी का करते माहिती आहे का, थोडं भाजते आणि भाजून मग ही करते. तुम्हाला दाखवू का दिसलं का. तर आता पाणी टाकायची वेळ आली आहे. ह्याच्यात पाणी टाकते मी. पाणी आणि पाणी टाकून मग ह्याला लावते आता झाकण. मी टमाटर टाकते. 2 टमाटे घेते, बारके बारकेच आहेत. आणि आता ह्याला ह्याच्यात चिरून टाकते. तर इथं मी टमाटर चिरून घेतले, आता टाकते ह्याच्यात. आणि मीठ बी टाकते, म्हणजे मीठ टाकलं का नाही जरा चव येते मिठाने त्याला. आणि जरा टाकते. ही उत्तर चमचे असल्यानं तसले स्टीलचे चमचे ठेवले होते बाई. कशाचं काय त्या स्टीलच्या चमच्यानं का हुलालं माहीत आहे का. नुसतं त्याला हीच हुलालं माय, येजच पडलाली. आई होई माय म्हणली हो जाता. ह्याला लाकडाचाच चमचा आणले. मग राहिलीच की अजून हळद बी टाकायची. टाकते ह्याच्यामध्ये हळद टाकून ह्याला असं चांगलं एकजीव करते, मिसळून घेते ह्याच्यात. आता मिरच्या टाकते. जरा झणझणीतच खाऊ वाटलं आले मला. परवाला हाय भाजी दुसरी. जरा तेल टाकते. चांगलं ह्या मिरच्याला असं घेते भाजून. बक्कळ झणझणीतच खा वाटलाले. तोंडाला न्यावणी झाले माय. झाले माय ह्या थंडीनं. आता खिडकी उघडली मी सकाळपासून. चला आता लसूण सोलून घेते. तुम्ही कसं करता मुगाची भाजी सांगा मला. लय साध्या पद्धतीनं करू वाटते नाही भाजी. ती लई असं त्याला तामझाम करतच वाटते. मी का बघ त्याच्यात का करते माहिती आहे का. तर हिरव्या मिरच्या ती वाटून घेते. जरा मिरच्याला भाजते, म्हणजे भाजल्यानं का होते चव येते जरा छान मिरच्याला. त्याच्यानं दुसरं काही नाही. मुगाची डाळ बी गावाकडे का करतात भाजून त्याला. का मी तर करत होते. मी गावाकडे होते का तेव्हा मुगाला जायचे, मुगाच्या शेंगा तोडायला जायचो आम्ही. दोघं बी जायचो. लेकरं बारके घ्यायचं आणि जायचं दोघंजण मिळून. आणि ह्यानी कसं आधी शाळेत असं शिक्षक होते विना अनुदानित. त्याच्यानं का करायचे माहिती आहे का, सुट्टीच्या दिवशी आम्ही जायचो आणि गेलो की मग सर आल्यात म्हणायची ती पोरवाचे बाप. सर आल्यात बाबा म्हणायचे आणि जरा जास्त द्यायचे. ती बी वजं लेकराला काकरला घ्यायचं आणि आणायचं. मग पुन्हा मी त्याला का काही दिवस बडिवले बरं का. पुन्हा लई करायचं शेंगा काय तर असं 30 किलो मूग निघत होती. एवढ्या शेंगा करत होतो आम्ही. तर ती मिशनीवर ह्यानी शेंगा काढून आणायचे, मूग त्याचे भरडून आणायचं. आणि पुन्हा ती मग मी पाण्यातून काढून त्याला आधी भाजायचं. भाजून पाण्यातून काढून मग जात्यावर दळात भरडत होते मी त्याला. मुगाची डाळ बी करत होती मी. आणि हरभऱ्याची तुरीची काय नाही आई देत होती गावाकडून. ते
माहेरून येत होती. बरं सासरी जेव्हा मी होते का नाही गावाकडं, तर तेव्हा मी करत होते मुगाची डाळ, घरीच करत होते. लय आवडते मला मुगाची डाळ आणि चांगली लागते. मोकळी डाळ बी केल्यावर लय छान लागते ती. आताचं काय 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 खाणं निघाले. माय आमच्या टायमाला काय सुद्धा नव्हतं. आता लेकरावाला आवडणं आता देखील ही भाज्या असल्या. आताच्या लेकरावाची किती झाल्या तर चोचली जिबीची झाल्यात का नाही. असलंच केलीच तसलंच केलीच, हे करावं ती करावं वाटतं. इडली सांबर ढोकळा उत्तापा उडीद वडा असलं खावं वाटते. आताच्या लेकराला भाजी चपाती देखील खावं वाटणार. आमच्या टायमाला बदबद भाकरी बडवायची, आई जायची निघून. कधी कधी तर मला सपक डाळ देखील आवडत नव्हती तरी बी गपचूप खायचं माय. बरं मला आमच्यात दूध होतं त्याच्यानं मी दूध आणि हेच खात होते, भाकर जास्त करून. मला दूध लय आवडत होतं आणि दुधाची म्हैस होती आमच्या इथं, त्याच्यानं दूध आणि भाकरच खात होते मी. भाजीचा लय करून प्रश्न येत नव्हता मला. असं होतं. आणि तर असं शेताकडं म्हणजे गावाकडं म्हणजे आमच्या तिथलीच काय एक वहिनी होती. ती दोघी जण आम्ही जळणाला गेलो. कशाचं काय मला काय काढायला बी येणं गेलं, लाकडं ना काही नाही. तिनं काढली आणि वज उचलायला येणं गेलं. साप लागला महाग पाण्यातून आमच्याकडं चिवलाला की त्यानं पळत. तिनं घेतात ती लाकडं तुडलाली त्या कुऱ्हाडीनं जळण. आणि कशाचं काय ती कुऱ्हाड तिथं जाग्यावर टाकून आम्ही हुई पळत महाग. मग पुन्हा ती दुसरी कोण एक माणूस आलं. मग त्याला सांगितलं आणि दाजी म्हणत होते त्यांना. मग हो का दाजी बघा ही इकडून ही येऊ लागली. म्हणजे तर जपना तर ती पाण्यात कुठं गेलं की इरळा म्हणतात त्याला गावाकडं. दोन तीन शिट्ट्या शिजते. तर चला आता घेते पटपट चपात्या करून. दिसला आले का. तरी एक खिडकी उघडायने आणि मी राहा नाही म्हणून उघडत बसा. इकडून थंड गारवार येऊ लागले. एक तर गॅसला देखील लागलाले. तर आता झाली पहिली चपाती. आणि आता का करते माहिती आहे का, पटमन चपात्या करून घेते. गप गप गप. ह्याची का हाल हवा आहे की. एका हाताने निघतच नाही. ती पाणी त्याच्यात पडल्यानं कसं चढचढ वाजवाले. मुगा असं शिजलं तर आता ही काय मला वाटणं असं ह्यानं ही होईल म्हणून ह्याला पळीनच घरटावं लागणार आहे. असं ही करून घेते, बारीक करून घेते. म्हणजे कणी आळसट वानाची बी होते आणि असं छान बी लागते. राहिलेली थोडी पळीनं ही करायची, त्याला घरटून घेते. आता मिक्सरमध्ये ह्याला फिरून घेते. का असं झालं बारीक. ही त्याला वाटून घेते. चपात्या झाल्या इकडे, आता थंड झाले. आता वाटून घेते. झालं वाटून बी. आता गॅस चालू करते इकडे.
माय खिडकी इथली, कारण लयच होऊ लागतं ग माय, थंडी वारं आणि बी सुटलंयच. तर आता तेल गरम झाले, ह्याच्यामध्ये टाकते मोहरी. मोहरी चांगली तडतडली की मग जिरे टाकते. आणि त्याच्यात टाकते आता हळद. आणि हळद टाकलं की टाकते आता ही. तर आधी घेतले कुकर रिकामा करून आणि आता हे टाकते. आपला छान जर ह्याचा सुगंध सुटलाय का नाही, हिरव्या मिरच्या असल्यानं लईच भारी वाटलाले. म्हणजे हिरव्या मिरच्याचा वासच लई छान येते. हिरव्या मिरच्या भाजून त्याच्यात लसूण टाकून जर वाटून घेतलं का त्याला नुसतंच खावं वाटतं, एवढं छान वास येते त्याचा, मस्त सुगंध सुटते असा. तर आता उघं ह्याच्यात जरा पाणी टाकते, उगत जराच खंगाळून घेते ह्याला, असं इसळून घेते एकदा. आणि मीठ तर काय आधीच टाकलेलं आहे, त्याच्यानं चपातीत बी मीठ राहते. मीठ टाकायची काही गरज बी नाही, जसं लागल तसं टाकून आपापण खातील ना, कशाला टाकत बसू होय. चला